फायनली मित्रांनो इथे रानबाजी धरणावरती पोहोचलेले आहे. बॅक साईडला पाहू शकता रानबाजी धरणाचं व्ह्यू. जय महाराष्ट्र मित्रांनो, आपल्या शिवशंभू ब्लॉग साईड तुमच्या सर्वांचं बॉल फिरला आहे. तर आज आम्ही आमच्या बॉलपूरच्या रानबाजी धरणावरती चाललो. हे आमच्या रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठं धरण आहे, रानबाजी धरण. तर याच्या खूप मोठे म्हणजे आमच्याकडे पर्यटन स्थळ म्हणून हे रानबाजी धरणाचं एक दृश्य आहे आमच्याकडं बॉलपूर तालुक्यामध्ये. आमचं एक आमचं गाव आहे. आमच्या गावात रानबाजी धरण आहे ते दिसतं. तर आम्ही आता रानबाजी धरणावरती चाललो आहे. आता आम्ही कॉलेजवरून आलो, आमचा पेपर झाला आणि आता रानबाजी धरणावरती आम्ही किती लहान 4वी-5वीला असताना आम्ही सहलीसाठी रानबाजी धरणावर जायचो. तिथपासून अजून मित्र नव्हतं रानबाजी धरणावर गेलो फक्त. आम्ही दोघं पण चाललो आहे रानबाजी धरणावरती. इकडे पाऊस येतं रानबाजी धरणावर ITI कॉलेज जातो. ITI कॉलेज आहे जवळ आहे धरण वगैरे. ठीक आहे कॉलेजचं ठीक आहे कॉलेजचं. हे इथं ITI कॉलेज आहे आमचं पॉलपूरचं. इथं पाहू शकता ITI कॉलेजचा गेट आहे. इकडं वरती कॉलेज आहे ITI कॉलेज. आम्हाला जायचं रानबाजी धरणावरती. इकडे पाहू शकता या साईडला ही नदी आहे, सावित्री नदी आहे. या साईडला नदी आहे. नदीमध्ये पाणीमध्ये धरणातून पाणी थोडं सोडलं असं तर जाऊन बघूया किती पाणी सोडलं ते पहिलं. पाहू शकता वरती जायला भेटेल आपल्याला. नाही वर नाही अलाउड. फोटो काय करायला लागेल आपल्याला. फायनली मित्रांनो इथे रानबाजी धरणावरती पोहोचलेलं आहे. बॅक साईडला पाहू शकता रानबाजी धरणाचं व्ह्यू. साईडला जास्त पाणी सोडलेलं नाही. आता उन्हाचे दिवस आहेत त्यामुळं जास्त पाणी सोडलेलं आहे. जेवढं पाणी आपल्याला आवश्यक आहे नदीला तेवढंच पाणी धरणातून सोडलेलं आहे. इकडे पाहू शकता या साईडला 2 दरवाजे सोडले आहेत आणि थोडं पाणी येत आहे. एकच दरवाजा सोडला नाही रे, दरवाजा एकच सोडला आहे. ते दरवाजा कुठे एक सोडला आहे. ते मोठे ते दरवाजे आहेत. दरवाजा नाही एक पण सोडला, ते चोर मार्ग सोडला आहे थोडासा. जेवढं पाणी आवश्यक आहे तेवढंच पाणी सोडलं धरणार. तुम्हाला मी बॅकचा कॅमेरा चालू करून सगळं व्ह्यू दाखवतो. पाहू शकता मित्रांनो नदीमध्ये पाणी कसं एकदम हिरवेगार पाणी. हे बघा धरणाचं हे व्ह्यू आहे. या साईडला फक्त हा एकच छोटासा दरवाजा सोडलेला आहे आणि इकडं थोडं पाणी या दरवाज्यात सोडलेलं आहे. हे जे मोठे दिसतात ते दरवाजे आहेत मेन. 1 2 3 4 5 6 7 8 दरवाजे टोटल धरणारा. आता वरच्या साईडून तर जायला अलाउड नाही आहे कारण की त्या साईडला जर एखादा पडला वगैरे तर त्याची भीती असते. त्यामुळे वरच्या साईडला सोडलेलं नाही आहे. कसं जायचं ते. आणि इकडून पाहू शकता तुम्ही ही नदी आहे सावित्री नदी. इथून खाली महाडमध्ये गेलेली आहे नदी. ह्या साईडला कुठलं गाव आहे रे? खुर्च्यावाला जातो आणि उन्हात आणून खुर्च्यावाला पण फिरतोय बिचारा. या साईडला मित्रांनो बघा तुम्ही तिथे तो मगाशी आम्ही त्या मागच्या पुलावरती उभा होतो. तिथं आता खूप ऊन आहे त्यामुळे आम्ही इकडे वरती सावलीला आलो आहे. आणि इकडे ह्या साईडला पाहू शकता तुम्ही हे इकडं जे धरण आहे त्या धरणाचे 8 दरवाजे आहेत. ते पावसाळा असल्यावरती 8च्या 8 सगळे दरवाजे उघडलेले असतात कारण की जे पाणी आहे ते पाणी धरणाच्या वरून येण्याची शक्यता असते आणि धरण फुटण्याची शक्यता असते. त्यामुळे आणि पावसाळ्यात आहे ना हे जे मागचा जो हे ब्रिज दिसतोय त्या ब्रिजच्या वरून पाणी जातं. पाहू शकता ब्रिज किती उंच आहे आणि त्या ब्रिजच्या वरून पाणी ओव्हरलोड पाणी होतं पावसाळ्यात आणि वरून पाणी जातं तिकडं. ते कधी लोक इकडे येतात ते व्हिडिओ वगैरे काढतात. ते व्हिडिओ व्हायरल होतात.
त्यामुळं कसं ते स्टेटस वगैरे ठेवतात तर पाहायला मिळतं. हे जे मागचं जे आपलं हे पूल आहे इथलं, या पुलाच्या वरून पाणी जात असतं पावसाळ्यामध्ये. इकडे पावसाळ्यात यासाठी फक्त आता तो छोटासा एक दरवाजा खोललेला आहे आणि हे 8चे 8 दरवाजे पावसाळ्यामध्ये 8चे 8 दरवाजे खोललेले असतात. कारण की जर हे जर धरण जर फुटले तर पूर्ण पुरं वाहून जाण्याची शक्यता असते. त्यामुळं इकडे पण इथे एक महत्त्वाची सूचना देखील लिहिलेली तो तुम्हाला दाखवतो, पाहू शकता. हा हे पाहू शकता, इकडे एक महत्त्वाची सूचना पण लिहिलेली आहे. काय सावित्री धरण धोक्याची सूचना, परवानगीशिवाय पुढे जाण्यास, पोहण्यास व मासे मारण्यास सक्त मनाई आहे. नियम मोडणाऱ्या विरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल हुकमावरून. म्हणजे जो याच्या परवानगीशिवाय जर पुढं कोणी गेलं किंवा मासे मारण्यासाठी किंवा पोहण्यासाठी जर तिथं कोणी गेलं तर त्याच्यावरती कारवाई केली जाईल किंवा त्याला दंड देण्यात येईल असले. त्यामुळे आम्ही पण देखील आता पुढे जाणार नाही जास्त. तिकडे वरती जाण्यासाठी रस्ता आहे पण तिथं अलाउड नाही जाण्यासाठी. त्यामुळे तुम्हाला वरचं व्ह्यू मी वरच्या रोडवरून तिकडं थोडंसं वरतून दिसतं व्ह्यू. आमच्या गावाच्या खालून एक रस्ता आहे त्या साईडून, तर तिथून मी तुम्हाला ते व्ह्यू दाखवणार आहे. तर याचा व्हिडिओ आपला पूर्ण बघा, व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनल सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या तुमच्या मराठी भावाला सपोर्ट करा. तुम्हाला मी बॅक कॅमेरा करून पूर्ण एकदा इकडचे सर्व डोंगर रांगा, धरण, नदी, पूल वगैरे आहे ते तुम्हाला आम्ही बॅक कॅमेरा चालू करून दाखवतो. आमची गाडी लावलेली आहे, बॅगा वगैरे ठेवलेल्या आहेत, कॉलेजवरून आलेले आहे. इकडे पाहू शकता हा रोड इकडे वरती गेला आहे आणि धरणाच्या साईडला तिकडे पाहू शकता दीपक पण तिकडेच गेला आहे. गाय आहे, हे धरण आहे, हे धरण आहे. आणि या साईडला जे तो छोटासा दरवाजा उघडलेला आहे, तो छोटासा दरवाजा उघडला आहे पाणी येण्यासाठी. आणि बाकीचे जे 8चे 8 दरवाजे ते पूर्ण बंद केलेले आहेत. तिकडे पाहू शकता ही सावित्री नदी आहे. धरणाचं नाव तर रानबाजेर धरण असं बोलतात, पण ते सावित्री नदीवरती बांधलं असतं, मग सावित्री नदी धरण असं त्याचं नाव आहे. इकडे हे पाहू शकता. तुम्हाला बोललेलं ना मी, त्या ब्रिजवरून पाणी जातं, तर ह्या धरणावरून पाणी पावसाळ्यामध्ये जातं, धरणाच्या वरून. काय हा रोड रस्ता जो आहे तो पावसाळ्यामध्ये बंद असतो. एखाद्या वेळी जर खूपच पाऊस पडला, अतिवृष्टी झाली तर या धरणावरून पाणी ओव्हरलोड होऊन पुढे जात असतं. ही नदी सरळ गेली, सावित्री नदीचं नाव आहे नदीचं नाव. तर ही नदी सरळ खाली महाडमध्ये गेलेली आहे. महाडमध्ये देखील फुल पाऊस पडतो, त्यामुळे हे नद्या सगळं भरून खाली जातात. इकडे पाहू शकता. आणि हे जे डोंगर रांगा पण पाहू शकता मित्रांनो कशा प्रकारे आहे. इकडे या साईडला पाण्याचा फ्लो, पाणी सोडलं आहे बघा तिथून, आणि पाण्याचा फ्लो बघा, फ्लोचा आवाज आहे तो इथपर्यंत येतोय. शांत आहे का हा जो फ्लो येतो तो पाण्याचा फ्लो येतोय. इकडे पाहू शकतो तुम्ही. आणि इकडे वरच्या बाजूला हे आमचं गाव आहे. इकडे साईडला नंतर तुम्हाला दाखवणारच आहे मी जाऊन. तर मित्रांनो फायनली इथं बाजेर धरणाचं आम्ही पूर्ण व्ह्यू बघितलं, तुम्हाला पण दाखवलं. तिकडं पुढे जर जाऊन तुम्हाला दाखवलंच असतं मी, पण आता तुम्हाला नोटीसच मी दाखवली आहे या साईडला. हे आपल्याला पुढे जाण्यासाठी अलाउड नाही, विदाउट परमिशन नाही. त्यामुळं परमिशन नाही आपल्याकडे पुढे जाण्याची, त्यामुळे मी तुम्हाला ते दाखवणार नाही आहे. तर या साईडला इकडे पाहू शकता. हे सर्व व्ह्यू तुम्हाला मी बॅक कॅमेरा चालू करून दाखवले. आणि इकडे पाहू शकता ह्या साईडला इकडे वरती एक रोड आहे, तो माहीत नाही कुठे, तिकडे वरती काम चालू आहे. आता मी पुन्हा निघतो जाण्यासाठी. इथं आमची गाडी पण आहे, गाडी सिरीज देऊन जरा दाखव जरा तिचं नाही. इथं गाडी आहे आमची, ती गाडी घेऊन आम्ही आता चालू घरी. तर आमच्या गावचा रस्ता पण तुम्हाला मी दाखवतो वरती जाऊन, व्हिडिओ पुढे. फायनली मित्रांनो मी चालू आता आमच्या गावी, म्हणजे वरती घरी चाललो आहे दर्गारोडीवरती. बॅक साईडला रस्ता केस पाहू शकता, माझे केस झाले कुरले. हे कसे बाईकवरती हवेनं झाले तसे कसे वाटते, कोंबडा वाटते ना पावसात भिजलेला कोंबडा. पावसामध्ये भिजल्या कोंबड्याचे केस वरती पिसा कसे होतात तशी वाटत माझे केस होते ना. मला जातो पुढे बघून चला, पुढे इकडे जंगल आहे आमचं. हा रस्ता आहे आमच्या गावाला जायला, इकडं बॅक साईडमधून दाखवलेला आहे. एवढं एकदम चढ आहे वरती जायला आमच्याकडं. इकडे काजूचं झाड आहे, कोकणी रानमेवा. बोलतो ना, गुंगाटीमध्ये गाडी चालली आहे. दीपक बर्गे गुंगाटीमध्ये गाडी घेऊन चाललेलं आहे. साईडला रान पाहू शकतात. डोंगर झाडांमध्ये वसलेलं आमचं हे गाव आहे छोटंसं. डांबरीकरांचा रस्ता इथपर्यंत, इथून पुढे आमचा मातीचा रस्ता आहे. पाहू शकता गावाला जाण्यासाठी मातीचा रस्ता इकडं. या खालच्या साईडला म्हाळुंगेवाडी आहे, इकडे वरती पवारवाडी, वैराटवाडी आहे. इकडे खाली डोंगरदारे पाहू शकता. इथं प्रतापगडचं दर्शन आम्हाला इथून होतं. प्रतापगडचं जे दर्शन आहे ते आम्हाला इथून होतं. आणि हे पाहू शकता इकडं आमचं गाव आहे, इकडे वरती इकडे सगळं डोंगर आहे.
फुल स्पीडमध्ये गाडी मारलेली आहे. घरी जायला उशीर झाला आहे आज, त्यामुळं फुल स्पीडमध्ये गाडी मारली नाही. सर्व हे शेतीची लाईन आहे आमच्या इकडं. या साईडला बागाचा माळ जंगलाचं नाव आहे इकडं. इकडे सर्वांची शेती या साईडला असते. इकडे पाहू शकता कच्च्या मातीचा रस्ता आहे इकडे आमच्या गावाला. तुम्हाला दाखवतो. डेंजर रस्ते एकदम. दगड्या दुगडं मग काय बुगडं असं हे व्ह्यू आहे आमच्या गावचं. डेंजर दाखव आपला. आता इथून आमचं एकदम डेंजर चढ येणार आहे. चढ म्हणतात तर आंब्याची पण झाड तुझी सगळीची आहेत. या साईडला ड्रायव्हर आहे. आपल्या ड्रायव्हरची इथं आंब्यांची बाग आहे. औषध आहे, आंब्यांची झाडे सर्व याचीच आहेत. डेंजर चढ लागला इकडे. ते तुम्हाला मी पहिल्या ब्लॉगमध्ये विहीर दाखवली होती ती पावसात. इकडे ती विहीर इथं आहे आणि हे इकडे लाकड करून ठेवत आपल्या ड्रायव्हरनी. एकदम जोरदार चढ आहे. फर्स्ट काय काय हे पोरं पाहू शकतात विचारलं. या पा ऐकर हातकर. हां बाबा हातकर. पावसात आमच्याकडे किती मोठा चढ आहे. चढामधून गाडी आली आहे. इकडे आमच्या वाडीत सुरुवातीचं पहिलंच घर आहे या साईडला. हे एक सेकंड. फायनल मित्र आम्ही आमच्या गावामध्ये पोहोचलेलो आहे. इकडे पाहू शकता वरती ही आहे आपल्या आंब्यांची बाग. सचिन हा दीपकचा वाडा म्हणजे गोठा. बसलोय बरं. पुस्तक हे इथं माझं घर आहे वरती. इज्जत होत्या. फायनली मित्रांनो गावामध्ये पोचलो आहे मी. पाहू शकता इकडं या साईडला इकडं आमचं गाव आहे. आणि मित्रांनो व्हिडिओला एक लाईक नक्की करा, चॅनल सबस्क्राईब करा अजूनपर्यंत केलं नसेल तर. आणि जास्तीत जास्त शेअर करा. कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा ब्लॉग कसा झालेला आहे. आणि आपण आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.